नमस्कार, कसे आहात? मी रोज उंबरठ्यावरती रांगोळी काढते. तर मी विचार केला मी ऑइल पेंटने छोटीशी अशी का होईना बॉर्डर नाहीतर एक छोटीशी रांगोळी मला काढायची होती. 15 दिवसापासून मी ऑइल पेंट आहे ते कलरवाले ते मागवून ठेवलेत. पण मी कंटाळा करते आणि ते राहूनच गेलं. तर आज म्हटलं मला ते करायचंच आहे. तर इथे उंबरठ्यावरती ना आपण रोज रांगोळी काढतो. तशी मी छोटीशीच रांगोळी काढते. खूप मोठी रांगोळी नाही काढत. तर आत्ता पहिले तर मी हे सगळं स्वच्छ पुसून घेते पावडरने आणि थोडंसं साईडने जे आहे ते घासून घेते आणि नंतर मी ऑइल पेंटने जी आहे ती रांगोळी काढेल. बऱ्याच दिवसापासून मला हे काढायचं होतं, पण ते चांगलं दिसेल का नाही म्हणून ते मी काढत नव्हते. पण आता पावसाळा होता तेव्हापासून आहे ना गॅलरीमध्ये जिथे मी तुळशी ठेवते तिथे मी रांगोळी काढायची. पाऊस पडतो तर गॅलरीत पाणी येतं, त्यामुळे मला तिथे रांगोळीच काढता येत नव्हती. तर मी विचार केला की ऑइल पेंटने मी जे आहे तिथे छोटीशी रांगोळी काढावी, जेणेकरून आपण धुतो गॅलरी तेव्हा किंवा पाऊस वगैरे आला, वारा जरी आला ना तरी रांगोळी तिथली पुसून जायची. त्यामुळे मी ते मागवलेलं ऑइल पेंट. तर मी विचार केला उंबरठ्यावरती सुद्धा मी एक छोटीशी रांगोळी काढते. तर बघू आता मला जमतं आहे का, मी व्हिडिओमध्ये बघूनच जे आहे ते काढणार आहे. इथे छोटीशी रांगोळी मी पिंट्रेसवरून चॉईस केली आहे, तर तीच काढणार आहे. इथे सगळं जे आहे ते मी स्वच्छ घासून घेतलं आहे, पुसून घेतलं आहे. आता हे जरा वेळ मी सुकू देते आणि नंतर मी इथे पहिले पेन्सिलने मी काढून घेते. अशी मला कॉर्नरला एक छोटीशी रांगोळी काढायची आहे. असे स्टिकरसुद्धा भेटतात, कलरवालेसुद्धा भेटतात, पण ते चांगलं दिसत नाही, मला तरी नाही आवडत. म्हणून मी शक्यतो ते ऑइल पेंट वगैरे असं रांगोळी किंवा परमनंट जी आपण रांगोळी काढतो ना ती मी काढत नव्हती. पण मला इथे एक छोटीशी असं वाटत होतं मी आता काढावी, कारण मी आता थोडंसं आहे ना रांगोळी स्किप करते. कधी कधी मला जमत नाही काढायला आणि खूप छोटीशी इथे फक्त कॉर्नरला चांगला दिसावं म्हणून मी काढते आणि ते चांगलं दिसतंय सुद्धा. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर इथे पहिले मी पेपरवर काढलेली आहे. तर ही रांगोळी कोलम रांगोळी आहे, जी साऊथ साईडला खूप जास्त काढतात. मला कोलमच्या रांगोळी येत नाही, पण मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितला होता, सॉरी पिंट्रेसवरती. तर त्याचा मी स्क्रीनशॉट काढला आणि मग तो पेपरवर काढला आणि आता मी जे आहे ते पेन्सिलने व्यवस्थित काढून घेते आणि नंतर मी ऑइल पेंटने ड्रॉ करेल. आणि त्यानंतर अजून एकदा म्हणजे 2 कोटमध्ये केलं तर हे व्हाईट फ्लोअरवरती व्हाईट कलरचं जे ऑइल पेंट आहे ते उठून दिसेल. दुसरे कलरपेक्षा ना व्हाईट कलरच जास्त छान दिसतो आणि ऑइल पेंट जे आहे ते निघतसुद्धा नाही लवकर. तर आपल्याला जर हे नको असेल ना तरीसुद्धा आपण हे काढू शकतो खूप दिवसानंतर. हे जे उंबरठा आहे त्यावरती मी खूप मोठी रांगोळी वगैरे काढत नाही आहे. फक्त जी पाऊलं आहेत तर दोन्ही साईडला 2 बॉर्डर आहेत त्या काढते. आपण व्हाईट रांगोळीने काढतो ना सेम तसंच, फक्त ह्या 2 बॉर्डरमध्ये आपण आहे ना कलर टाकायचो तर ते अजून छान दिसायचं. तर बघू मी पण माझ्याकडे 2-3 कलर आहेत, रेड आहे, ग्रीन आहे, येल्लो आणि व्हाईट, हे 4च मी कलर मागवलेले. तर त्यातला एक कलर मी त्याच्यात टाकेल. हे असं जे आहे ते आपण रोज काढतो ना त्यासाठी म्हटलं हे परमनंट काढावं आणि ह्याच्यावरतून आपण रांगोळीचं सुद्धा काढू शकतो.
हे अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी काढलेलं आहे आणि छान दिसतंय, असं वाटतंय रांगोळीच आहे. आणि आता मी इथे पेन्सिलने जे आहे ते ड्रॉ करून घेते. ऑइल पेंटचा माझ्याकडे ब्रश नाही आहे. हे चिकूचं जे कलर पेंट करतो ना, तोच मी ब्रश घेतलेला आहे. 5-6 तासानंतर परत एक आपण कोट केल्यानंतर मग अजून जे आहे ते उठून दिसेल. इथे मी छोटंसं कमळाचं फूल काढलं आहे. फक्त त्याला मी कलर करते, बाकी जे आहे ते पूर्ण असं सफेदच राहणार आहे. खूप कलर मी ॲड नाही करत आहे, कारण ते दिसायलासुद्धा चांगलं नाही दिसणार आणि कोलमच्या रांगोळीत ना अशा छान दिसतात सिंपल. आपण त्यावर थोडंसं हळदी कुंकू जरी टाकलं ना तरी अजून छान दिसतं. तर फक्त इथे मी रेड आणि ग्रीन कलर घेतलेला आहे आणि नंतर मी ते बॉर्डर करून घेईल सुकल्यावरती. तर हे अशा पद्धतीने मी छोटीशी जी आहे ती इथे रांगोळी काढली आहे. इथे काढल्यानंतर ना मला असं वाटलं की हा एक कॉर्नरला आहे ना, तर ह्या साईडला पण मी एक छोटीशी काढावी का, हे बघा या साईडला. पण नंतर मला वाटलं नको, ते दिसायला चांगलं दिसेल नाही दिसेल. तर ठीक आहे म्हटलं, ही छोटीशी अशी ठीक आहे, आता आपण एखाद्या दिवस रांगोळी जरी नाही काढली तरी चालून जाईल. तर अशी छोटीशी माझी रांगोळी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. इथे पण मी छोटी रांगोळी रोज काढते. आधी मी फ्लोअरवर काढायची, नंतर मी हे ग्रेनाइट घेतलं होतं त्यावर रांगोळी काढायला लागली. तर म्हटलं तिथेसुद्धा आपण ऑइल पेंटने एक रांगोळी काढावी छोटीशी. आणि ही भिंतीवरची रांगोळी पिऊने काढली आहे गणेश चतुर्थीला आली तेव्हा. तर मला या चौरंगावरती सुद्धा बॉर्डर काढायची आहे. तर बघू जसा वेळ मिळेल तसं मी काढेल, पण परत चांगला दिसेल नाही दिसेल म्हणून मी कन्फ्यूज आहे. तर पहिले तर म्हटलं या ग्रेनाइटवर काढते, बघू तो चांगला दिसला तर मग मी या चौरंगावरती सुद्धा काढेल फक्त बॉर्डर. तर इथे सुद्धा मी जी आहे ती पिंटरेस्टवरूनच डिझाईन घेतली, ती बघूनच मी काढते. पहिले मी पेपरवर काढला, कारण
थोडंसं ना अवघड असते त्यांची रांगोळी, मला तरी अवघड वाटते. संस्कार भारतीची रांगोळी ना ती पटकन आपल्याला काढता येते, पण ही रांगोळी थोडी मला अवघड वाटते. त्यामुळे मी जो चॉक आहे तो मी ओला करून घेतला आहे. तर पहिले मी याच्यावर चॉकने काढेल आणि नंतर मग मी ऑइल पेंटने काढेल. इथे सुद्धा मी 2 कोटमध्ये काढल्यावर ते अजून उठून दिसेल, तर सफेद कलर जो आहे तोच मी घेते. आड बघतात आता. फक्त या दोन्ही साईडला काढले आहे आणि आता मी हे रात्रभरासाठी असं सुकू देते आणि दुसऱ्या दिवशी मी जे आहे ते ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेईल, कारण त्याच्यावरती मी खडूने ड्रॉ केलं होतं ना, तर त्याचं थोडीशी ना धूळ आहे त्याच्यावर, म्हणून. तर दुसऱ्या दिवशी व्यवस्थित हे सुकलेलं. आता मी थोडंसं उंबरठ्यावरती हळद जी आहे ती लावते. तर हळद घेतले मी, इथे केशर घेतलं आहे आणि स्प्रे अत्तर जे आहे ती, ह्याच्यात अत्तर टाकलं ना तर खूप सुंदर जो आहे तो वास येतो घरामध्ये. हे हळदीचं जे लेपन आहे ते थोडंसं पातळ झालेलं आहे आणि उंबरठ्यावरती आहे ना असं हळद वगैरे आपण लावलं ना, दुसऱ्या दिवशी आहे ना थोडंसं काढायला अवघड जातं, कारण खूप जास्त आपण लावलं तर. त्यामुळे मला थोडंच लावायचं होतं, पण ते पातळ झालं. आणि हे बघा, आता हे सगळं जे आहे ते मी ओल्या कपड्याने असं पुसून घेते. तर हे दोन्ही साईडला बॉर्डर काढल्यामुळे मला तर हे छान दिसतंय. आणि इथे सेंटरला आपण रोज जी आहे ती छोटीशी रांगोळी काढू शकतो आणि एखाद्या वेळेस आपण नाही जरी काढले ना तरी चालून जातं. तर हे बघा, मी व्यवस्थित असं पुसते तरीसुद्धा आहे ना हे निघत नाही ऑइल पेंट, छान सुकलं आहे ते. आता मी तुम्हाला दाखवते मंदिर कसं दिसतं आपण जर रांगोळी नाही काढली तर. तर हे असं पण मला खूप छान दिसतंय, जरी नाही काढली रांगोळी तरीसुद्धा सुंदर दिसतंय. स्वस्तिक मी काढून दाखवते तुम्हाला रांगोळी काढल्यानंतर हे कसं दिसतं. तर मी रांगोळीसुद्धा जे आहे ते पिंट्रेस्टवर बघूनच काढते, स्क्रीनशॉट काढते मी आणि तसं काढते. खरं तर मी रोज जे आहे ते आपले साचे असतात त्याचाच वापर करते, पण कधी मला वेळ असला किंवा माझा मूड असला तर मी अशी हाताने रांगोळी काढते. तर आता मी इथे एक छोटी रांगोळी काढून सुद्धा दाखवते, तेव्हा कसं तुम्हाला दिसेल ते. जर आपल्या घरामध्ये लहान बाळ असेल किंवा कोणी वर्किंग असेल, वेळ नसेल मिळत, तर आपण हे ऑइल पेंटने अशी रांगोळी आपण काढून ठेवू शकतो मंदिरापुढे किंवा तुळशीच्या समोर उंबरठ्यावरती. छान दिसतं आणि वेळसुद्धा वाचतो. तर ही एक अशी सोपी पद्धत आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि रांगोळी कशी वाटली ऑइल पेंटने जी मी काढली तेही मला नक्की सांगा. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.